पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रामकृष्ण हरी. भारतीय विचारधारेमध्ये देवाला अनन्य असं महत्त्व आहे. अनेकदा देवाचा परमात्म्याचा विचार करत असताना त्या वाटेमध्ये पाप पुण्याचा विचार केला जातो. सर्वांचंच म्हणणं असं पडतं की परमार्थाच्या आड पाप येतं. किंवा काही ठिकाणी महाराज म्हणतात, कर्म देते झोले तेथे कोणाचे न चाले. याचा अर्थ असा होतो की पाप, काही पाप संचितामध्ये शिल्लक राहतं. ते अनेक जन्माचं पाप असेल किंवा ह्या जन्मातील असेल, आणि ती पापे त्याचं वर्णन माऊली करते, अनंत पापराशी. तर राशी म्हटलं की ढीग किंवा प्रतवारी वर्गीकरण असा होतो. आपणाला जे चिंतन करायचं आहे ते चिंतन भाष्यकारा ते वाटतच तू. ज्ञानेश्वर महाराज ज्या मार्गाने गेले, तुकोबाराय ज्या मार्गाने गेले, त्या मार्गाने आपल्याला चिंतन करायचं आहे. आणि त्या मार्गामध्ये सांगितलं की ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्य. परमात्मा सत्य आहे, परमात्मा सोडून जे काही आहे ते व्यर्थ आहे किंवा नाहीच आहे, जगन मिथ्या. तेव्हा काही लोकांना संभ्रम निर्माण होतो की भगवंताच्या नामाने पाप जाईल का. बरं, पाप गेलं तर एखादं दुसरं जाईल का मागले अनेक जन्मातलं पाप जाईल, किंवा तेवढंच पाप धुतलं जाईल, असा प्रश्न आहे. तर भगवन नाम त्याचा महिमा अनंत आहे. आणि भगवन नाम म्हणजे ब्रह्म. एकदा ब्रह्मभावामध्ये अवस्था गेली की पाप पुण्यातीत अवस्था होते. मागले हजारो लाखो जन्म असनात का ते सर्व संपतात आणि पूर्णविराम होतो. जीव ब्रह्मस्वरूप होतो आणि घडते का क्षणार्धामध्ये. हरी उच्चारणी अनंत पापराशी. हरीचा उच्चार केल्याबरोबर पापाच्या राशीच्या राशी, पापाचे डोंगरच्या डोंगर नष्ट होतात. नुसते नष्टच होत नाहीत की त्याचं बीज सुद्धा राहत नाही. आपला जन्म पापातून होतोय, कारण पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी, असं म्हटलेलं आहे. पण ती सर्व पाप ब्रह्मरूप झाल्यानंतर राहत नाहीत. क्षणार्धात, एका क्षणात. याला दृष्टांत काय, याला उदाहरण काय हो. तर माऊली सांगतायत, बाबा हो, तुझ्या व्यवहारातला दृष्टांत आहे की अग्नीचं एक स्फुलिंग
अग्नीची एक ठिणगी जर गवताच्या डोंगराला लागली, गवताच्या गंजीला लागली, तर क्षणार्धात राख होऊन जाते. भविष्यात नाही, भूतकाळात नाही, क्षणार्धात. तृणाग्नी मिळे समरस झाले. आणि त्या अग्नीमध्ये वल्लं वाळलं जळतं. चंदन काय आणि लिंब काय, बाभूळ काय आणि बोरी काय, क्षणार्धात ते जळून जातं. तसं हरिनामाने कोणत्या का प्रकारचं पाप असेना, कृत, कारित, अनुमोदित, मृदू, मध्यम, तीव्र, महापाप, उपपाप आणि उपपाप, ह्या कोणत्या का प्रकारचं कधीचं का पाप असेना ते नष्ट होतं. तैसे नामे केले जपता हरी, तसं हरीच्या नामाने केलं. पण इथं एक उच्चारण हा शब्द येतो, उच्चारण, हरी उच्चारण. आता उच्चारण किंवा बोलणं हे माणसाचं वरवर नसतंय. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की वाचुनी मनची नाही, तरी वाचेची मिटेल काही. अरे मनातच नसेल तर मुखात येणार कुठून? किंवा मानस जाणे जे बोले असं म्हटलेलं आहे. आणि वेदशास्त्रामध्ये येतं की हरीचं उच्चारण हरित्यक्षरद्वयम. हरी हे गुणवाचक नाम आहे, कृष्ण हे गुणवाचक नाम आहे. काही नामं रूपवाचक आहेत, काही नामं भाववाचक आहेत. ही सगळी नामं विष्णू सहस्रनामामध्ये हजारो नावं असणारी ते परब्रह्माचा संकेत करतात, ओंकाराचा संकेत करतात. आणि त्याच्या उच्चाराने आपल्या श्वासाचा, प्राणाचा प्रणव होतो. आणि प्रणव झाल्यामुळे मुक्तीचं द्वार असणार आपलं सहस्ररंध्र ते उघडलं जातं किंवा साधक मुक्तिभावाला प्राप्त होतो. म्हणून हरी उच्चार करायचा आहे. हरी यज्ञाचं हरण करणारा, सकळ पापा ते सहारी, या लागी बोले जे हरी. तर हरीच्या नामाचा विस्तार करण्यापेक्षा आपण ते पूर्वी ऐकत चाललो आहोत. जसं गवत भस्मीभूत होतं तसं पाप भस्मीभूत होतं. जातील लया शिक्षण मात्रे, असं या नामाने केलं. आणि दुसरा प्रश्न पडतो, नामाने पाप जातात, नामाने भूत जातात काय हो? एक 700 वर्षापूर्वीची संकल्पना आहे, आजही संकल्पना आहे. आणि गीतेमध्ये सांगितलंय भूतानि अंती भूते ज्या. आता भूत आहे का नाही हा आपला विषय नाही, तो संशोधनाचा विषयही नाही. आपला फक्त काय करायचं आता की भूतबाधा नष्ट होते का नामाने. तर संतांनी सांगितलं, राम म्हणे तया जवळने भूत, कैसा यमदूत सांगा पाहू. राम हा मंत्र आहे, हरी हा मंत्र आहे आणि आघात मंत्र आहे. मंत्र त्याला म्हणतात की ज्याचं मनन केल्यानंतर तो तारतो, ज्याचं उच्चारण केल्यानंतर तो तारतो, त्याला म्हणायचं मंत्र. तेव्हा हे सगळे जीव, आपण जे जीवदशेला आलेलो आहोत ते या पंचमहाभूतामध्ये अडकल्यामुळे
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताच्या आपल्याला बाधा झालेली आहे. कारण हा देह तो पाचाचा केला, हा देह पाचाच आहे आणि म्हणून एखाद भूत कमी जास्त झालं तर आपणाला बाधा होते. मग त्या भूताचे कफ, वात, पित्त याची आपल्याला बाधा होते. त्या 5 भूतांचे 5 विषय आहेत. शब्द विषय, मधुर किंवा गोड, गोड शब्द आणि कठोर शब्द. हरिण हा शब्दाला भुलला, शब्द विषयाला भुलून तो पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकला. त्याला भूतबाधा झाली, एका भूताची बाधा झाली. हत्ती हे स्पर्श विषयामुळे खड्ड्यात सापडले आणि रूप हा विषय आहे. पतंगा दीप्ती आलिंगन ते त्याची अचूक मरण. रस मासा आणि गंध भुंगा. एका भूताचा एक विषय आहे. हे कीटक किंवा सामान्य प्राणी एका विषयात अडकून फसले, पण मनुष्याला मात्र ह्या पंचविषयाची बाधा झाली. झाली झडपण करुगत काही, झाली झडपण करुगत काही. आणि या भूतांची झडपण झाली. जमीन, भूमी त्याचं गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण घसरून पडतो, खड्ड्यात पडतो आणि मग शरीराला इजा होते. पूर येतो, पुरामध्ये कुणी वाहून जातं, काही नुकसान होतं, प्राण जातो. अग्नीमध्ये तसंच होतं, वाऱ्याने तसंच होतं, वीज पडते वगैरे 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 वगैरे. ह्या पंचमहाभूतांचे उत्पात होतात. ते उत्पात का होतात? देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळया, ना म्हणून धनंजया जया परी. एकदा देहाच्या गावाला आल्यानंतर ह्या पंचमहाभूताची झडपण होणारच. कारण पंचभूतांचा मिलाप म्हणजे शरीर आहे. या पंचभूतातून सुद्धा मुक्ती होईल. हरि उच्चारण मंत्रपै आघात, पळे भूत बाधा भेने तेथे. ह्या भूतांच्या बाधा होणार नाहीत. कारण देहबोध आहे तोपर्यंत सगळ्या बाधा आहेत. हरिनामाने देहबोध संपतो आणि जीव ब्रह्मभावाला प्राप्त होतो. पण संतांनी एक दुसरं भूत सांगितलं बरं का. ह्या पंचमहाभूतांना त्याचा आधार आहे, ज्याच्या आश्रयाने राहतात परमात्मा, ते भूतबाधा संतांना झाली. भूत लागले नारदाला, अनोभा अरण्यात ठेला. ध्रुवबाळ, भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. अन भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. सर्व संतांना भक्तांना पंचभूत किंवा बाकीची भूत लागत नाहीत. परमात्माच आपला असो. आणि विष्णू सहस्रनामामध्ये तर न प्रेतो, न पिशाचो, न राक्षसो, न असुरो पिवा.
याची बाधा होत नाही. पळे भूत बाद बेनेत येते. तुकाराम महाराजांना कोणी सांगितलं, महाराज तिकडे पाणी प्यायला जाऊ नका, तिथं भूत आहे. महाराज गेले, विहिरीत उतरले, भूताने पाय सोडले होते. महाराज पाणी पिलं, फिरले माघारी, बघितलं तर भयंकर भूत. महाराज म्हणले, देवा पांडुरंगा, तुला हेही रूप घेता येतं का? आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना पांडुरंगाचं दर्शन झालं. किंवा तुलसीदासांना भूत बाधा नव्हता, त्या भूतानी हनुमंताचा परिचय करून दिला आणि हनुमंताकडून राम भक्तीचा प्रसाद प्राप्त झाला. पळे भूत बाधा भेने तेथे, म्हणून भूत बाधा नामाला भेटे, भूत लागतच नाही. असा हा अलौकिक नाम मंत्राचा महिमा आहे. पण याला पुरावा काय हो? याला आधार काय हो? तर ज्ञानेश्वर महाराज हे अद्वैत वेदांती होते आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की भगवंत समर्थ आहे. किती समर्थ आहे? आपण ऐकलं की झाडाचं पान त्याच्या सत्तेनं हलतं, समुद्र रेषा ओलांडीत नाही. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, परमात्मा समर्थ आहे. श्रीराम समर्थ समर्थ आहेत. आणि त्या समर्थाकडे काय तुकाराम महाराज म्हणतात, समर्थाला काही कमी आहे का? सगळं समर्थाकडे आहे. असा हा समर्थ आहे, पण त्याचं वर्णन कुणालाही करता येत नाही हो. ब्रह्मविद्या, वेद, वेदाला सुद्धा वर्णन करता येत नाही. म्हणून माऊली काय म्हणते, वेदाला नाही वर्णन करता येत. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. श्रुती म्हणतायत आम्हाला परमात्मा जाणता येत नाही आम्हाला. श्रुती म्हणजे गुरुकडून ऐकलं ज्ञान. चार वेदामध्ये जो ज्ञानाचा भाग आहे, ज्ञानात्मक भाग आहे, त्याला उपनिषद म्हणतात. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे श्रद्धापूर्वक, शद म्हणजे बैसणं. गुरुच्या सानिध्यात बसून जे ऐकलं जातं ते उपनिषद. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, संताया भजावे सर्वस्वेसी, किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये राहावं. ज्ञानाचा कुरटा तेत सेवा हा दारवंटा. उपनिषद, उपनिषदाचं दुसरं नाव आहे ब्रह्मविद्या. तर भारतीय दर्शनशास्त्रामध्ये मुक्तिकोपनिषद या उपनिषदामध्ये हनुमंतरायाचा आणि रामरायांचा संवाद आहे. त्यामध्ये 108 उपनिषदं सांगितली आणि 108 उपनिषदं सांगितली. त्यापैकी प्रमुख 10 उपनिषद आहेत. पहिलं उपनिषद ईशोपनिषद. उपनिषदाच्या अगोदर शांतीपाठ येतो. ओम पूर्णमदः, म्हणजे परमात्मा पूर्ण आहे. परमात्म्यातून निर्माण झाली सृष्टी पूर्ण आहे. आणि परमात्म्यातून सृष्टी काढून टाकली, बाजूला केली, तरी परमात्मा पूर्णच उरतो. पूर्णाचं ज्ञान म्हणजे उपनिषद. ईशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मांडुक्य, ऐतरीय, तैतरीय, छांदोग्य, श्वेताश्वेत, बृहदारण्यक,
वगैरे वगैरे अशी 108 उपनिषद आहेत. त्यापैकी 10 उपनिषद ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे दशोपनिषदाचे सार. तेव्हा ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, माझा भगवान समर्थ आहे. पण उपनिषदांना सुद्धा त्याचं वर्णन करता आलेलं नाही किंवा त्याचा अर्थ करता आलेला नाही. जर उपनिषदाला अर्थ करता येत नाही परमात्म्याचा, तर माझ्यासारख्या काय मी अपामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंबरे बोलविली, आपल्यासारख्या सामान्य जीवाने काय वर्णन करावं. पण तेनेची बोले मी सदरू, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. जरी सानुकूल सुरगुरु, गुरूंच्या आधाराने हे बोलता येतं. तुम्ही बोलविल्या मी बोलेन, सद्गुरूंनी बोलवलं तर मी बोलेन. वेदांना नाही कळलं, वेद मौनावला, वेद बोलणं थांबवून बसला. सहस्रमुखाचा वर्णिता भागला, शेष थांबले. मौनम म्हणून म्हटलंय, मौनम खलू सर्व साधनम. किंवा दुसऱ्या ठिकाणी सांगितलं गीतेमध्ये, मौन चैवास्मी सर्व गुह्यानाम. त्या परमात्म्याचा अर्थच करता येत नाही. न करवे अर्थ उपनिषदा, अर्थ करता येत नाही म्हणून वेद मौनावला, वेद थांबले मंडळी. तेव्हा आज आपण इथंच थांबूया. पुढच्या भागामध्ये अत्यंत सुंदर विवेचन आहे, ते आपण ऐकायला तयार राहूया. ओम गुरुदेव.